ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हा सर्व रडीचा डाव चाललेला आहे, बाकी काही नाही आहे. आणि हा दूध का दूध पाणी का पाणी संपूर्ण होऊन जाईल. हे कोणी ट्विट केलं आहे? इलेक्शन मला सांगा, जवळजवळ हिंदुस्थानमध्ये सर्व लोकसभेचे इलेक्शन झाले आणि इलेक्शन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी रिझल्ट आले. या रिझल्टप्रमाणे माझा देखील रिझल्ट आला. मी इथे 5:45पर्यंत या ठिकाणी होतो. मी 6 वाजता तिथे गेलो आणि 6 वाजता गेल्यानंतर मला त्याच्या अगोदरच तुम्ही त्या उमेदवाराला डिक्लेअर करून टाकलं होतंच. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. 5 वाजता डिक्लेअर करून टाकलं होतं. जर 1,00,000 मतं मोजण्याची बाकी असताना, आणि म्हणून मी तिथे गेलो, नाही तर मी तेवढ्यात गेलो पण नसतो. आणि ते गेल्यानंतर तिथे बघितलं तर त्या सिस्टीमने तुमची कामं चालली होती. त्यामुळे मला काय बोलण्याचा प्रश्न नाही. मी गेल्यानंतर तिथे म्हटलं की आमचं अजून काउंटिंग चालू आहे. त्यामुळे मी जाऊन तिथे बसलो आणि त्यानंतर 1-1.5 तासांनी डिक्लेअर केलं आहे. पहिल्याने त्याने त्यावेळेला ज्या वेळेला बॅलेट पेपरची काउंटिंग ही सकाळी 8 वाजता झालेली आहे सुरू, आणि त्यामध्ये 1501 त्यांना मिळाले आहेत आणि 1550 मला मतं मिळालेली आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. 1550 हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट EVM मध्ये ते 1ने जिंकलेले आहेत. आता 1ने जिंकलेले आहेत. 1550 इथे मला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये -होऊन 48ने निवडून आले, डिक्लेअर झाले. आणि सर्वांसमोर तिथे हजारो पोलीस, 20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी, हे 20च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये, आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो. हे कसं काय कळत नाही मला. हे काय चाललं आहे? रडीचा डाव चाललेला आहे. त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे. त्यामुळे या रडीच्या डावाला मी काय महत्त्व देत नाही आहे. त्यांना जे काय करायचं द्या. दूध का दूध. इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे. आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल. तिथे किती जणांकडे मोबाईल होते? या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना. म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते काय EVM मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चालला आहे, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही. आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली ते त्यांनी द्यावं ना. एक कायद्यात जे काय असेल, मी म्हणतो ना, मी त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहेत. हक्क आहे, लोकशाही आहे, जाऊ शकतात. आदित्य ठाकरे म्हणतात की चंदीगड प्रमाणे घटना होईल आणि त्यामुळे कुठेतरी आता हे कसली चंदीगडला काय झालं मला माहित नाही. EVM महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे मी पहिल्याने सांगितलंय की पारदर्शकतेने झाली नसेल तर कायदा आहे. मग ते हिंदुस्थानमधली जी काही इलेक्शन आहे ते पारदर्शकतेने झाली नसेल असं मला वाटतं. पण पारदर्शकतेने झाली, बाकीचे सर्व निवडून आले, त्याबद्दल मी निवडून आले. त्यामुळे रडीचा डाव खेळू नये. सर, तुम्ही हॅक करता येतं का असं विचारलं? मला तेच कळत नाही आहे, ते मला माहीत नाही. पण इथे जर असेल तर सर्वांचे चेक करावं. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.